चला तर मुलांनो, आपण आज परिमेय संख्येवरील एक क्रिया म्हणून गुणाकार व्यस्त संख्या कशा काढायच्या ते पाहूया। परिमेय संख्यावर अनेक प्रकारच्या क्रिया करता येतात, जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। आता ह्यातल्या प्रत्येक क्रिया आपण पाहिलेल्या आहे। मात्र गुणाकार व्यस्त संख्या कशी काढायची, म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो त्या दोन संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात। मग बघा, 5/2 ला कितीने गुणले तर आपलं उत्तर 1 येईल। मग ह्याच्या उलट संख्येने गुणायचं। आता पहा, 5/2च्या उलट संख्या कोणती, तर 2/5। ही कशी गुणाकार व्यस्त ह्याचा पडताळा पाहण्यासाठी मी तुम्हाला इथे एक क्रिया करून दाखवते। 5/2 गुणिले 2/5 ह्यांचा जेव्हा आपण गुणाकार करायला जातो तर ह्या 5ला हे 5 कॅन्सल होईल, ह्या 2ला हे 2 कॅन्सल होईल आणि उत्तर येईल 1। अशाच प्रकारे कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार जेव्हा 1 येतो तर ती संख्या त्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या असते। तर चला पाहूया, -3/8। -3/8ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती, तर 8/3 आणि ह्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून उत्तरालाही आपण वजा चिन्ह द्यायचं आहे। तर बघा, 17/39 वजा 17/39 असा आपला प्रश्न आहे। तर याचंही उत्तर येणार आहे 39/17 आणि वजा चिन्ह इथे आहे त्यामुळे उत्तरालाही वजा चिन्ह येणार आहे। आता 7 या संख्येला छेद नाही, जेव्हा कोणताही छेद नसतो तेव्हा तो छेद 1 असतो। तर 7/1ची गुणाकार व्यस्त संख्या येणार आहे आपली 1/7। आता ही संख्या कशी आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे। पहिल्यांदा त्याचं आपल्याला एका अंशछेद रूपात म्हणजेच एका परिमेय संख्येत रूपांतर करायचे। तर पहा कसं करतात, 3 × 7 + 1 म्हणजेच 3 × 7 + 1 आणि छेद ॲज इट इज लिहायचं आहे। ह्या क्रियेला वजाचं चिन्ह आहे तसं द्यायचं आहे। 7×21 21 आणि 1 22 म्हणजेच 22/3 ही मूळ संख्या आली आहे। म्हणजेच ह्या संख्येची वजा 7.1/3 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आहे वजा 3/22। कारण आपली ही संख्या आली आहे वजा 22/3 म्हणून त्याची गुणाकार व्यस्त संख्या आली आहे वजा 3/22। अशाच प्रकारे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारा। थँक्स फॉर वॉचिंग।